लिटरली मी त्यांनी मला तिकडनं हाकललं डायरेक्ट आमच्या दोघांना, लिटरली हाकललं. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी पुष्कर. जसं की मी तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये मी डेली मिनी ब्लॉग बनवतो ॲक्च्युली. तर मी फर्स्ट इंट्रोडक्शन बनवलेलं होतं माझ्या स्वतःचं, आणि त्याच्यानंतर मी नाशिक टू मुंबई आलेलो होतो. तर मी का आलो होतो मी तुम्हाला हे सांगणार होतो, पण लाईफमध्ये काही प्रॉब्लेम्स आल्यामुळे काही सांगता आलं नाही तुम्हाला. सो आज मी तुम्हाला डिटेलमध्ये काय झालं आहे आणि काय नाही मी तुम्हाला सांगतो. आता वर्कआउट करून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. योगाबद्दल एवढं काही माहीत नाही आहे. तुम्हाला जर माहिती असेल की कोणती व्हिडिओ बघायची आणि कसं करायचं तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. आता आंघोळ विंघोळ करून झाली आहे आणि देवपूजा पण करून झाली. डेली रुटीन असतं ते करावंच लागतं. आणि मी ना प्रोटीनसाठी म्हणजे खूप दिवसापासून घेतो आहे, पण मला इफेक्ट थोडा जाणवला त्याचा, कारण लगेच तर कोणत्या गोष्टीचा इफेक्ट जाणत नाही. हे पीनट बटर घेतलेलं आहे मी, टोलाचे प्रोटीन घेतलेले आहे मी, खूप छान. त्याच्यामध्ये मी मस्त खजूर टाकतो, फ्रूट्स टाकतो, पण आता फ्रूट्स अवेलेबल नाही त्याच्यामुळे मी संध्याकाळी घेऊन येईन. आणि मस्त दूध गरम करून, खूप छान लागतं ते खायला. मस्त त्याच्यामध्ये गरम झालं आहे, दूध टाकून घेऊ. आता गरम आहे त्याच्यामुळे थोडा वेळ ठेवेल मी मिक्सअप करू. म्हणजे थोडं गार झालं ना तर चांगलं लागतं. म्हणजे जास्त गरम एवढं छान नाही लागत, आणि ते मिक्स पण होईल प्रॉपरली. त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं गरम झाल्यानंतर आहे ना लगेच खायचं नाही. आता काही काहींना आवडतं, काही काहींना नाही आवडत, आय डोंट नो. बट मला आहे ना थोडंसं थंड झालेलं आवडतं, मी तसं खाईल. आता दूध उरलं होतं, मग त्याचं काय करायचं, मग चहा बनवून घेतली थोडंसं, कारण मग ते वेस्ट नको जायला ना. त्याच्यामुळे म्हटलं चला चहा बनवून घेऊ त्याची. जेवण तयार आहे, मस्त मेथीची भाजी, चपाती आणि लोणचं बनवलं आहे आज, बघू शकता तुम्ही. आणि थोडी टेस्टी भाजी झालेली ना, ज्याने बनवली ना खरंच थँक्यू. आणि जेवण झालं ना की मी आपली स्टोरी कंटिन्यू करणार आहे, वेट. तर जसं की मी बोललो होतो की नाशिकवरनं मी मुंबईवरला शिफ्ट झालो. ॲक्च्युली शिफ्ट व्हायचं कारण असं होतं की फॅमिलीमध्ये थोडेसे प्रॉब्लेम चालू होते. आणि प्रॉब्लेम म्हणजे प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम्स असतात. सो विषय असा होता की मला मुंबईला जॉब पण लागलेला होता. मी पहिले नाशिकला जॉब करत होतो, पण मी तुम्हाला बोललेलो की मी तो जॉब क्वाईट केला, मी सोडला तो जॉब. तर मला मुंबईमध्ये चांगली ऑपॉर्च्युनिटी भेटली, आणि मेन म्हणजे मला BMC सोबत काम करायला भेटलं. तर त्याच्यामुळे बोललो चला की आपल्याला एक एक्सपिरियन्स येईल. त्याच्यामुळे मग मी चला म्हटलं जॉईनिंग करू आपण. तर मी जानेवारीमध्ये आलो. मी 11 जानेवारीला नाशिकवरनं मुंबईला निघालो. आणि त्याच्यानंतर आहे ना, तर त्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी ना माझ्या वडिलांसोबत थोडंसं भांडण झालेलं. ठीक आहे ती गोष्ट, त्याच्यात काय नाही, नॉर्मल, ते प्रत्येकाच्या घरीच असतं. कारण घरचे कसं आपल्याला समजवत राहतं, पण आपण कसं आहे, आपल्याला असं वाटतं की बाबा आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात, आपल्याला सगळ्या गोष्टी समजतात. सो आपण एवढे मोठे पण नाही झालेलो आहे, कारण आपल्यापेक्षा जास्त त्यांनी बघितलेलं आहे. तर रागाच्या याच्यामध्ये मी पण मुंबईला निघून आलो, आणि मी आलो माझ्या बहिणीकडे. तर बहिणीकडे आल्यानंतर काही दिवस राहिलो, आणि मला जी ऑपॉर्च्युनिटी भेटली होती त्याला मला जॉईनिंग करायची होती, फेबमध्ये करायची होती. सो मी काही महिने थांबलो तिथे, आणि 3 फेब्रुवारीला माझी जॉईनिंग होती. 1 फेब्रुवारीला होती, पण तिथे मंडेला क्लोज असतं. तर त्याच्यामुळे नेक्स्ट डेला विचार केला, मग मी जॉईनिंग केली. तर झाला विषय असा की मला ऑपॉर्च्युनिटी तर भेटली चांगली, पण ती जी कंपनी आहे, आता उद्या माझी त्याची फायनल मीटिंग आहे तिच्यासोबत. तर त्याचा काय रिव्ह्यू येतो मी ते तुम्हाला सांगेलच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो तिथे असं चालू होतं की मी स्टार्टिंगला जेव्हा जॉईनिंग केलं मला 1-2 महिने काहीच प्रॉब्लेम झाला नाही. ॲज अ पेमेंटसाठी बोलतो मी.
बाकी कामाचं काही टेन्शन नाही तिथे. आणि मी काय काम करत होतो काय नाही मी हे पण तुम्हाला सांगेल. आणि मे बी तुम्हाला कळालंच असेल कारण मी मिनी ब्लॉग डेली बनवतो, तर तुम्हाला माहीतच असेल की मी तिथे काय काम करतो आणि काय नाही. तर तिथे विषय असा झालेला की पेमेंटचा खूप प्रॉब्लेम व्हायचा. कधी कधी ना 1 महिना 2 महिना तर 3-4 महिने कधी कधी पेमेंट भेटायचं नाही. सो फ्रस्ट्रेट होऊन माणूस ऑब्वियसली बोलेलच ना, जो कॉन्ट्रॅक्टर असेल जो असेल त्याला बोलेलच की तुमचं पेमेंटचं काय झालं, आमच्या पेमेंटचं काय झालं. आणि मी तिथे आता मॅनेजर होतो. सो माझ्या अंडर 20 जणं होतं मुलं कामाला. तर मला त्यांचं पण बघायचं होतं आणि माझं पण बघायचं होतं. तर त्याच्यामुळे पेमेंटच्या बाबतीमध्ये मी त्या कॉन्ट्रॅक्टरशी भांडण केलं. म्हणजे भांडण नाही केलं, एक बोलणं झालं, पण त्यांना असं वाटलं की मी भांडण केल्यासारखं झालं. तर तेव्हापासून ते माझ्यासोबत म्हणजे जे बिहेवियर आहे ते प्रॉपर नाही ठेवलं त्यांनी. मी रिव्ह्यू नाही करत आहे त्यांचे कंपनीचं नाव तर त्यांचं नाव. उद्याच्या मीटिंगमध्ये काय होतं काय नाही त्याच्यानंतर मी सगळं रिव्ह्यू करेल आणि त्या गोष्टी तुम्हाला सांगेल. तर तिथं पेमेंटचा प्रॉब्लेम झाला. तर त्याच्यामुळे मी बोललो की यार हे असं किती दिवस चालणार आहे पेमेंटचं. कारण पैशांची गरज कोणाला नसते, पैशांची गरज ही प्रत्येकालाच गरज असते. जो कॉन्ट्रॅक्टर असेल कोणी पण असो, प्रत्येकाला तो पण तर पैशासाठीच काम करतो आहे ना. सो आम्ही पण दिवस रात्र तिथे काम करत होतो, मेहनत करत होतो, आम्ही पैशासाठी करतो ना. पण मग जर तुम्ही पैशासाठी जर तुम्ही असं करसाल तर सो रॉंग. तर तिथे असं झालं, पेमेंटचा प्रॉब्लेम झाला. तर मग मी ना एप्रिलमध्ये मी मॅरेज केलं, लग्न केलं. तर त्याच्यावरनं पण फॅमिलीमध्ये थोडेसे प्रॉब्लेम झालेले. आता फॅमिलीला कळालेलं आहे. तर मी आता मुंबईला राहतो, मी आणि माझी वाईफ. सो चालू आहे आमचं, ठीक आहे. पण आपला विषय हा होता की आता फॅमिली झाल्यानंतर, लग्न झाल्यानंतर आपल्याला पैशाची गरज पडते. तर मी तिच्यासोबत पैशासाठी भांडण केलं. आणि मुंबईमध्ये तुम्हाला माहिती आहे की पाण्याचे किती प्रॉब्लेम्स असतात. तर पाण्याच्या प्रॉब्लेममुळे 2 महिन्यापूर्वी तिथे बंद झाला होता पूल. तर मी तिथे मॅनेजर होतो, पण मला पैशाची एवढी गरज होती की मी तिथे ॲज अ सिक्युरिटी म्हणून काम करत होतो. म्हटलं ठीक आहे बाबा, चला आपलं फॅमिली आहे, आपल्याला फॅमिलीला पुढे न्यायचं आहे, आपल्याला फॅमिलीसाठी काहीतरी करायचं आहे, आपल्या स्वतःसाठी काय करायचं आहे. तर मी तिथे सिक्युरिटी म्हणून काम केलं. तर झालं असा विषय की मला इमर्जन्सीसाठी मला ना जावं लागलं नाशिकला. तर विषय असा झाला की मी 1 दिवस सुट्टी घेतली आणि पाऊस खूप चालू आहे, खूप भयंकर पाऊस चालू आहे, जाता येताना पाऊस लागतो. सो मी 1 दिवस सुट्टी घेतली आणि नेक्स्ट डेला मला तिकडनं यायला पॉसिबल नाही झालं. तर मी नेक्स्ट डेला तिथे जो मुलगा काम करतो त्याला सांगितलं की मी कॉल करून सांगून दिलेलं होतं की असं असं झालेलं आहे बाबा. तर तो बोलला की ठीक आहे सर, मी संभाळूंगा, ऐसा कोई बात नाही. तर कसं पोरं आपण जसं मुलांसोबत वागू ना, आपण जसं मुलांसोबत राहू ना, तसं मुलं आपल्यासोबत ट्रीट करतील. जर तुम्ही जर आर्ग्युमेंट नंतर ॲग्रेसिव्हपणा जर समोरच्यासोबत वागचाल ना, तर तुमच्यासोबत पण समोरचा तसाच वागणार आहे. सो आपण कसं वागायचं कसं नाही हे आपल्या हातात आहे. मी तिथे सगळ्यांसोबत पोलाइटली एकदम शांतपणे ज्याचे प्रॉब्लेम्स असतील काय असतील मी सगळ्यांचे प्रॉब्लेम्स सॉल्व करून त्यांच्यासोबत त्यांच्या हिशोबाने राहतो. त्यांनी आता मला माहिती नाही त्याच्यातलं कोणी तिथे जाऊन सांगितलं की काय की मी सुट्टी घेतलेली. तसं मॅडमला मी सांगणार होतो, पण मला नाही एवढं अर्जंट होतं की मला नाही तिथून मॅसेज पण करता येत नव्हता, कॉल पण करता येत नव्हता. आणि माझा मोबाईल पण भिजून गेलेला होता, त्याच्यामुळे माझा मोबाईल चालू होता. आता ही गोष्ट तर त्यांना सांगू शकत नाही. तर त्या कॉन्ट्रॅक्टरने माझं मला मेसेज केलं की तू उद्यापासून येऊ नको. आता याच्यामध्ये काय, मी जर तुमच्या जर प्रत्येक गोष्टीला प्रत्येक प्रॉब्लेमला तुमच्या सोल्युशन देतो आहे ॲज अ मॅनेजर म्हणून, तर तुम्ही मला इमर्जन्सीसाठी जर आलं तर तुम्ही माझ्यासोबत असं नाही करू शकत ना. आता त्याच्यासाठी उद्या मी फायनल त्यांच्यासोबत मीटिंग करणार आहे. लेट्स सी, बघूया आपण आता ती मीटिंग होते नाही होते. कारण ते समजून घ्या, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं असं नाही म्हणता येणार मला. पण मी म्हणतो की तुमची जर चूक नाही आहे ना तर तुम्ही घाबरू नका, या आणि माझ्याशी बोला. तुम्ही टाळू नका ती गोष्ट. पण जर तुमच्यात चूक असेल ना तर तुम्ही पळणार त्या गोष्टीपासून. माझ्यात चूक नाही ना तर मी ॲज अ तोंडावर पण बोलून मोकळं करेल ती गोष्ट. पण तुमच्यात चूक आहे म्हणून तुम्ही लपता, लवकर येत नाही तिथे. आणि मी तिथे इमानदारीमध्ये काम करत होतो. तिथे त्यांच्या पॅनल्ट्या लागत होत्या. मी जेव्हा जॉईनिंग झालो, मी रिअल गोष्ट सांगतो, मी जेव्हा जॉईनिंग झालो तेव्हा त्यांची 1.5 लाखाची पेनल्टी होती. ती लिटरली ती पेनल्टी 10,000वर आणलेली. 10,000वरनं 8,000, 8,000वरनं 4,000 आणि आता रिसेंटली मी झिरो डायरेक्ट झिरो एवढी पेनल्टी आणली. तरी पण त्यांना ट्रस्ट नाही. सो जिथे ट्रस्ट नाही ना तिथे आपण पण काम नाही करायचं.
माझं तर हा फंड आहे बघ. मला भले 4 ठिकाणी फिरायला लागलं तरी चालेल, पण मला सिटी सोडून इथून दुसरीकडे जावं लागलं तरी चालेल, पण मी तिथे काम करणार नाही. माझे पैसे दे, मला क्लिअर कर. 2-2, 3-3 महिने पेमेंट देत नाही. बाकीच्यांचे मी बोलून बोलून थकलो, पेमेंट द्या पेमेंट द्या पेमेंट द्या, तर हो उद्या देते परवा देते. सो रॉंग. अशा कंपनीसोबत का काम करायचं आपण, मला तुम्ही सांगा. मी तर नाही करणार बाबा. तुम्ही सांगा मला कमेंट करून की काय करायला पाहिजे काय नाही. कारण बोलून झालं, सगळं करून झालं, शेवटी ते मलाच बोलायला लागले की तू असा तू तसा, मॅनेजर गेला उडं. माझ्याकडे रेकॉर्डिंग पण. मी अजून पण एवढा प्रॉब्लेममध्ये की मी सांगत नाही आहे. आता फॅमिली झाल्यानंतर पण माहिती आहे तुम्हाला की पैसे तर लागतात, प्रत्येक गोष्टीला पैसे लागतात. तर काय बोलणार आहे बघू आता उद्या काय होतं काय नाही, मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगेल. उद्या माझी 12 वाजता मीटिंग आहे दुपारी. या मीटिंगमध्ये काय होतं काय नाही मी तुम्हाला संध्याकाळी नाही तर तिथून आल्यानंतर मी तुम्हाला अपडेट देईन. सो असं होतं. तर माझ्या लाईफमध्ये आता मी लग्न पण केलेलं आहे, त्याच्यात पण फॅमिलीचे प्रॉब्लेम्स आले. तर फॅमिली ॲक्सेप्ट करत नाही काही गोष्टीला. मला तू लव्ह मॅरेज केलं. आपले इंडियन पॅरेंट्सचं माइंडसेट आय डोंट नो कुठे जातं हे गोष्टीला, मला माहिती नाही. पण त्यांना ना तिथून त्यांच्यासोबत बसून बोलायची, पण त्यांना बोलायचंच नाही त्यांना, असं आहे डायरेक्ट त्यांना. लिटरली त्यांनी मला तिकडनं हाकललं डायरेक्ट, आमच्या दोघांना लिटरली हाकललं. ठीक आहे, हे दिवस पण निघून जातील. काय प्रत्येकाच्या लाईफमध्ये दिवस असतात. काही असेल माझा फेस तसा चालू असेल की निघून जातील. तर ते त्यांच्या उद्देशाने, ते त्यांच्या दृष्टिकोनाने बरोबर आहे. मी माझ्या दृष्टिकोनाने मला वाटतं मी बरोबर आहे. तर ठीक आहे, चला बघूया काय होतं काय नाही लाईफमध्ये. आणि तुम्ही तर माझ्यासोबत जोडून राहा, मला सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझं बघत राहा, मला सपोर्ट करा काही गोष्टीला. मी तुम्हाला असे छान छान व्हिडिओ दाखवत आहे. आता जसे सॅड व्हिडिओ टाकले मी, तशा सॅड व्हिडिओ तुम्हाला दरवेळेस दाखवणार नाही. कारण मला ही गोष्ट बोलायचीच होती आता कॅमेऱ्यासोबत. आणि मी कंटेंट क्रिएशन सुरू करून मला झालं असेल 1-2 महिने जरी झाले असतील मे बी, मला वाटतं. पण मी त्याच्यातून हळूहळू शिकतो आहे काही गोष्टी. तर खूप काही गोष्टी शिकायसारख्या पण आहे. आणि तुम्ही असेच जोडून राहा माझ्यासोबत, कंटिन्यू माझ्यासोबत राहा आणि मला सपोर्ट करा. छान छान कमेंट करा की त्याच्याने मला मोटिवेशन भेटेल अजून नवीन नवीन व्हिडिओ क्रिएट करायला, नवीन नवीन गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर करायला. आणि माझ्या लाईफमध्ये काय चाललं आहे काय नाही मी ते तुम्हाला अपडेट देतच राहील. सो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि छान छान कमेंट करा. बाय.